सामना सुरू होण्यापूर्वी मी या ठिकाणी मुख्य आयोजकांचा आभार मानू इच्छितो की आज या फायनलच्या सत्राला सुरुवात होत असताना पहिला सेमीफायनल सुरू होण्याच्या आधी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजक कमिटीचं आणि मुख्य आयोजकांचं मी महेंद्रशीत मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जाऊया मैदानाच्या दिशेने। सामन्याला होते सुरुवात थोड्याच वेळात। निश्चितपणे या सामन्याला आपल्याला या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण एसबी एमाडे ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट याच्या माध्यमातून आपण या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहतोय। खऱ्या अर्थाने एक सक्सेसफुल वाहिनी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहे। अतिशय चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी या एमाडे ब्रदर्स यांच्या माध्यमातून दाखवली जाते। ऑनलाईनच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले असतील त्यांना विनंती आहे कृपया जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। सलामीची जोडी मैदानात इंटर होताना पाहायला मिळते ती म्हणजेच टीम नेहाडी संघाकडनं हर्षद आणि हर्षदला साथ देत असताना तानाजी पारधी। हर्षद पारधी आणि तानाजी पारधी ही सलामीची कंटिन्यू असेल। पाऊस जरी चालू असेल तरी सुद्धा मॅच थांबवला जाणार नाही। प्रेक्षक वर्ग जशास तसं त्या ठिकाणी खेळाचा आनंद घेताना पाहायला मिळतील कारण हे दर्दी प्रेक्षक आहेत आणि या दर्दी प्रेक्षकांना कोणताही संकट येऊ द्या तरी सुद्धा ते हटणार नाहीत। निश्चितपणे पहिलं षटक आणि पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय एक अगदी कमी वयाचा खेळाडू जो म्हणजेच ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाकडनं पदार्पण करत असताना युवराज पारधी अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालाय। पहिल्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ राहिला होता। पंचांचा सिग्नल आलाय ग्रीन। सामन्याला होते सुरुवात। पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडला तानाजी शॉर्ट पिच चेंडूचा मारा। यावेळी थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय। हा चेंडू उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर फेकताना पाहायला मिळालाय। पंचांचा इशारा आला वाईड चेंडू। अतिरिक्त धावेत भर होत असताना पाहायला मिळते। धावसंख्या धावफलकावर ऍड केली जाईल ती म्हणजेच 1। स्पेअर लेग कॅमेरामॅन थोडासा ब्राईटनेस वाढवा। रघु आहे का कोण आहे? रघु ब्राईटनेस वाढव। पुन्हा एकदा वाईट चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी वाईट। ओके मला वाटते आहे ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाकडनं रिव्ह्यूची मागणी केली गेली। कर्णधार गुरुनाथच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यू मागितला गेलाय। चला थर्ड अंपायर योगेश वाघ आपण रिव्ह्यू चेक करा। रिव्ह्यू अनसक्सेसफुल वाईड चेंडू। आता मात्र या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमला रिव्ह्यू दिला जाणार नाही। 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये त्या ठिकाणी अतिरिक्त धाव मिळालेली आहे। पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू कमालीचा चेंडू थोडासा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये। सुंदर कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजेच युवराज पारधी या छोट्या गोलंदाजाच्या माध्यमातून अतिशय भन्नाट वेग त्या ठिकाणी चेंडूला दिला जातोय। जर विचार केला तर त्या खेळाडूकडे क्षमता फार मोठी आहे आणि त्या क्षमतेचा वापर करत असताना पाहायला मिळतो। यावेळी थोडासा लेग स्टंप मिस करतो आणि पुन्हा एकदा वाईड चेंडू पाहायला मिळाला। आतापर्यंत 3 खराब चेंडू या ठिकाणी युवराजच्या माध्यमातून हाताळले गेलेले। हरकत नाही सेमी फायनलचा थरार आहे आणि जर खेळपट्टीचा आपण विचार केला तर थोडीशी मंद गतीची खेळपट्टी बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते कारण गेल्या 4 दिवसांमध्ये फारसा मोठा स्कोर या ठिकाणी पाहायला मिळाला नव्हता। यावेळी अतिरिक्त बाउन्स वाईड चेंडू 1 बाउन्स वॉर्निंग दिली गेली। आता मात्र कुठेतरी दबाव आणि दबाव या सेमीफायनल सामन्याचा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच गोलंदाज युवराजच्या डोक्यावर कारण 4 चेंडू परंतु तो आपल्या साथीदारांना सांगतोय थांबा मी अजून घाबरलो नाहीये मी कमबॅक करून देईल।
नाही युवऱ्या, तू अजून 4-5 पावला मंगा धाव बाउंड्री वरून येशील. पुढील चेंडू, यावेळी शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय, फक्त दिशा दाखवलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. हा येतो आहे तानाजीच्या बॅट मधून खणखणीत षटकार. 6 धावा. धावसंख्या दाखल करावं लागले ती म्हणजेच 10. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ चांगला राहिला या षटकामध्ये. मला ते स्लॉगचं षटक नसेल, कारण सामना हा 2च षटकांचा खेळवला जातोय आणि 2 षटकामध्ये जास्तीत जास्त मोठी धावसंख्या येणं गरजेचं असेल. ते म्हणजेच टीम एजी स्पोर्ट नेहाडी संघासाठी. आणि ते समीकरण सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. मॅच बॉल घ्या, निश्चितपणे मॅच बॉल या ठिकाणी आलाय आणि फलंदाजाचं हे लक्ष असलं पाहिजे जेव्हा जेव्हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. जर बॉल उपलब्ध झाला तर निश्चितपणे फलंदाज त्या मॅच बॉलची अपेक्षा ठेवून असतो. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हुक केला, कॅचा चान्स. गुरुनाथ चुकी करणार नाही, संघाचा संघनायक, संघाचा हुकमे एक्का आणि त्याच गुरुनाथने सुंदर जल टिपलाय. बॅक टू दी डग आउट. तानाजी पहिला झटका लागतो टीम नेहाडी संघाला आणि खऱ्या अर्थाने एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला मानलं जात आहे तो तानाजी आता मात्र माघारी आलाय आणि त्यांची जागा घेऊन 3ऱ्या क्रमांकावर 1 डाऊनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच राज काकर आलाय फलंदाजीसाठी. राजकडे सुद्धा फार मोठी क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा आज या ठिकाणी या सामन्यामध्ये, या महत्वाच्या सामन्यामध्ये वापर केला जाईल का येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल ते चित्र या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु कमबॅक कसं असावं ते युवराजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल, गोलंदाजच्या माध्यमातून. कारण एक षटकार आला त्यानंतर विकेट. यावेळी सुद्धा अतिशय भन्नाट वेग चेंडूला पाहायला मिळाला. चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. राजला मात्र त्या ठिकाणी चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्या दाखल करावं लागले ती म्हणजेच 1 गडी बाद 10 टीम नेहाडी संघाची. आत्ता मात्र त्या ठिकाणी मला वाटतं नेहाडी संघ कुठेतरी बॅकफुटवर जाईल का, परंतु राज आणि हर्षद सर काय फलंदाज आहेत. यावेळी चांगला फटका, चेंडूला हुक केला, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. तब्बल 16 धावा धावफलकावर ऍड होताना, 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 6 धावा या ठिकाणी मागील चेंडूवर आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आपण जर धावफलकाचा विचार केला तर 16 धावेवर जाऊन थांबलाय. यावेळी आता मात्र नो चेंडू असेल, कारण 1 बाउन्सची ताकीद दिली होती आणि त्यानंतर येणारा हा चेंडू सुद्धा बाउन्स, म्हणजेच येणारा चेंडू आता असेल तो म्हणजेच फ्री हिट. प्रेक्षक वर्गांना सुद्धा त्या ठिकाणी एक सुवर्ण संधी, उघडा डोळे पहा नीट आणि येणारा चेंडू फ्री हिट, अशा प्रकारचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मात्र पूर्णपणे दबाव असेल युवराजवर. 17 धावा दाखल करावं लागलं. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना थोडासा मागणा टाकतो, हलकासा बाउन्स आणि मला वाटतंय निर्धाव फेकी पाहायला मिळाली. षटक समाप्तीचा पंचांचा सिग्नल येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 1 गडी बाद 17 टीम नेहाडी संघाची धावसंख्या. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय तो म्हणजेच गुरुनाथ नेरगुडा, संघाचा संघनायक. स्ट्रायकिंग यांचा जर विचार केला तर स्ट्राईकला आपण पाहतोय हर्षदला. पहिला चेंडू अतिशय चांगल्या वेगाने चेंडूला टॅप केलंय, एक सिंगल आली. 18 धावा धावफलकावर. ज्या बॅटरच्या माध्यमातून एक षटकार मागील षटकामध्ये पाहायला मिळाला होता तो राज, यावेळी स्ट्रायकिंग एंडला. यावेळी सुद्धा चांगला चेंडू राहिलाय. अतिशय भन्नाट वेग आणि या वेगाचा त्या ठिकाणी वापर करत असताना गुरुनाथ निरगुडा चांगला कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत 2 चेंडू सुरेख फेकी केलेत दुसऱ्या षटकामध्ये गुरुनाथने आणि धावसंख्या दाखल करावं लागल्या. 16 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. यावेळी चांगला फटका, झेल होऊ शकतो परंतु चेंडू जाईल नो मॅन्स लँड्सवर. चांगला प्रयत्न राहिलाय प्रसादच्या माध्यमातून. मला वाटतंय त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या
बाहेर जेम करून चेंडूला आत फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही डिफेन्स करता आला नाही. 4 धावा आल्यात आणि या 4 धावीच्या मदतीने धावसंख्या दाखल करावी लागली ती म्हणजेच 22, तब्बल 22 धावा दाखल कवर. 2 षटकांचा हा सामना आणि या 2 षटकांमध्ये कमीत कमी धावा त्या ठिकाणी कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणे गरजेचं होतं, परंतु 22 धावा खर्च केला यावेळी. खराब चेंडू व्हाईट एसटीच्या ऑफ स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी चेंडूला फेकी करताना पाहायला मिळाला. एक सिंगल अतिरिक्तच्या स्वरूपात ऍड केली जाईल. 23 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा वाईट खराब लाईन. आता मात्र त्या ठिकाणी थोडस दबाव कर्णधार गुरुनाथच्या डोक्यावर पाहायला मिळतोय, कारण एक चौकार आला त्यानंतर थोडीशी लेंथ मध्ये बदल करत असताना 2 चेंडू त्या ठिकाणी वाईट फेकी केले. तिसरा चेंडू कसा असेल? ओहो, यावेळी सुद्धा मला वाटतंय जर चेंडूला त्या ठिकाणी टॅप केलं नसतं तर निश्चितपणे चेंडू हाही वाईट ठरू शकला असता, परंतु हरकत नाही. एक सिंगल आल्या आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या दाखल करावी लागले 25. अजूनही षटकातील मला वाटतं 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असेल टीम एजी स्पोर्ट नेहाडी संघासाठी, कारण 2 षटकांचा हा सामना आहे. 2 षटकामध्ये 30+ धावा होणे गरजेचं. यावेळी चांगला फटका, परंतु डिस्टन्स कव्हर करता आला नाही. महेश चुकी करणार नाही. महेशच्या माध्यमातून सुंदर झेल टिपला गेला आहे. दुसरा झटका लागतोय टीम नेहाडी संघाला. हर्षद माघारी परतवा. नवीन बाटर मैदानात इंटर होताना पाहायला मिळतोय जगन पारधी. शेवटचा 1 चेंडू आणि या 1 चेंडूसाठी संधी मिळाली आहे ती म्हणजे जगनला मोठा फटका खेळावा लागेल तरच त्या ठिकाणी आपली क्षमता दाखवण्याची संधी या ठिकाणी निर्माण झाली आहे. ते चित्र या ठिकाणी पाहायला मिळेल. निश्चितपणे गुरुनाथने थोडंसं का होईना पण कमबॅक मात्र जरूर आपल्या संघासाठी केलंय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या युवराज पारधीने. त्यानंतर आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच गुरुनाथने 5 चेंडू आणि या 5 चेंडूमध्ये 2 वाईटच्या स्वरूपात. हो, तिसरा वाईट या ठिकाणी पाहायला मिळतोय. 26 धावा धाव फलकावर. एकच बॉल आहे. शेवटचा चेंडू असेल. यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. हो, महेंद्र धावतोय बॉलच्या मागे. दुसऱ्या धावचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. संधी दिली जाते. संधीचं सोनं केलं जाते. तिसरा झटका लागतोय. 3 गडी बाद. धावसंख्या दाखल करावी लागली 27. विजयासाठी लक्ष ठेवलं गेलंय ते म्हणजे 12 चेंडू 28 धावा. हरकत नाही या, कारण हा ग्राउंड अगदी छोटा ग्राउंड त्या ठिकाणी मानला जातो. या ग्राउंडवर मला वाटतंय खासियत आहे टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाची, ज्या संघाने 12 चेंडू मध्ये 41 धावा चेस केल्या होत्या. तोच संघ आज या ठिकाणी सेमीफायनलचा सामना खेळताना पाहायला मिळतो आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजेच 28. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम एजी स्पोर्ट नेहाडी. आपल्याकडे वेळ फार कमी. अजून एक सेमीफायनलचा मॅच खेळवायचा बाकी आहे आणि त्यानंतर एक मेगा फायनल. आणि निश्चितपणे या सामन्यामध्ये आपल्याला एक विस्फोटक फलंदाज खेळताना पाहायला मिळणार आहे, तो म्हणजेच रवी किरण. आणि ज्या रवी किरणने पहिल्या दिवसामध्ये 9 चेंडू मागच्या सीझनला मला वाटतंय 9 चेंडू मध्ये 9 षटकार ठोकले होते, तोच रवी किरण आज या ठिकाणी या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. चला जय गावदेव नाही जय गावदेव जांभूळवाडी टीम संघाचा संघनायक कैलास बबर. चला आपण ऑनलाईनच्या माध्यमातून जोडला असाल तर तिकडे रजा घेऊन इकडे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या.
तसा सिद्धगड संघाचा सिद्धगड बी संघाचा संघ नाहीत. मला वाटतं कल्पेश या ठिकाणी तयार आहे आणि जे गावदेव संघाचा संघ नाही कैलास. चला आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. नाही ती काही उसनवारी केले ना तर करणार नाही. वाफेकडे आणला आज अजून येऊ का इकडं. साईजद्वारे त्या ठिकाणी साईजच्या कारणाने त्या ठिकाणी वाफ्याकडे आणलं बाळू खोडका कैलास भवर. चला सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरात स्वागत झालंय ते म्हणजेच गुरुनाथ निरगुडा रवी किरण निरगुडा. पंच आपला फुफावून ठेवा अन्यथा जप्त केला जाईल. महेश वाघ नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी यानंतरच्या सामन्याचा झालेला आहे तो म्हणजेच टीम सिद्धगड बी विरुद्ध जे गावदेव जांभूळवाडी टीम सिद्धगड बी संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच टीम जय गावदेव जांभूळवाडी. चला सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर तानाजी भारती पहिला चेंडू ओहो यॉर्कर लेनचा अतिशय भन्नाट वेग चेंडूला दिलाय परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण जगनच्या माध्यमातून एक सिंगल आले. 28 धावेचा पाठलाग करत असताना आपल्याला दोन फलंदाज या ठिकाणी मिळालेत सलामीच्या भूमिकेत ते म्हणजेच गुरुनाथ आणि रवी किरण. पहिल्या चेंडूवर आले सिंगल. संघाचा झालाय श्री गणेशा आणि धावफलक या ठिकाणी चालू झालाय ते म्हणजे 1 धावेने. यानंतर त्या ठिकाणी कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. पुल्लरल्यांचा चेंडू गुरुनाथ त्या ठिकाणी थांबणार नाही. चेंडूला फिरकावून दिलाय लॉंग ऑन क्षेत्राच्या मध्ये सीमारेषा बार आहे तो षटकार. फुलटॉसचा टोल मात्र पूर्णपणे वसूल केला आहे तो म्हणजेच गुरुनाथने. षटकार आलाय 7 धावा धावफलकावर. पुढील चेंडू यावेळी शॉर्ट पिच चेंडू यावेळी सुद्धा चांगला फटका. यावेळी सुद्धा चेंडू थांबणार नाही देऊन जाईल 6 धावा. हा येतोय षटकार. पाठोपाठ 2 चेंडू या ठिकाणी अतिशय मोठे फटके खेळताना पाहायला मिळाला. गुरुनाथ निरगुडा 2 चेंडूवर 2 मोठे टोल वसूल केले ते म्हणजेच पूर्णपणे 1 डझन धावा धावफलकावर ऍड केल्यात. आणि आता मात्र त्या ठिकाणी त्या 12 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागले 13 कारण एक सिंगल आली होती ती म्हणजेच रवी किरणच्या माध्यमातून आणि त्यानंतर 2 6. यावेळी चांगला फटका पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूवर खेळून काढलाय. हर्षद आलाय चेंडूवर परंतु तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगल धावेने धावफलक थोडसा हळूवार गतीने पुढे सरकताना पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावर. आता मात्र अर्ध काम या ठिकाणी फत्ते केलंय ते म्हणजे ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाने 28 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. कशा प्रकारे बनतील थोडंसं सामन्याचं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळतंय कारण पावसाची सर या ठिकाणी हळूवार गतीने वेग घेताना पाहायला मिळते आणि निश्चितपणे त्या ठिकाणी या पावसाचं सावट ग्रीन आर्मी बांगरवाडी संघावर येऊ नये. यावेळी रवी किरणच्या बॅटमधून आलाय दर्जेदार षटकार. विचार केला तर बघा टाळ्यांचा गजर टाळ्यांचा कडकडाट कशा प्रकारे केला जातोय. मला वाटतंय बांगरवाडची गडी मला वाटतं 101 वय. धरती प्रेक्षक आणि हे धरती प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 20 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र धावसंख्या बनवायची ती म्हणजे विजयासाठी फक्त आणि फक्त 8 आणि कशा प्रकारे बनतील येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये धावा बनवायचे 8. फार सोपी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु जेव्हा क्रिकेटमध्ये लो स्कोर होतोय तेव्हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. एक सिंगल जरूर पाहायला मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न घसरगुंडी पुसूरपुंडी योग्य सरांच्या भाषेत गुरुनाथच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु हरकत नाही. एक सिंगल आलेले षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या ते म्हणजे 21. आता मात्र उर्वरित एक षटक म्हणजेच
6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये धावा बनवायचे ते म्हणजेच 7. सोपं समीकरण जरी असेल तरी सुद्धा हे मैदान तितकं साजेचं नाही आहे, कारण ह्या मैदानावर ओलसर खेळपट्टी आहे आणि या ओलसर खेळपट्टीवर त्या ठिकाणी 7 धावा मिळवणे सुद्धा अवघड होऊ शकतं. कालचं चित्र आपण पाहिलं तर निश्चितपणे रायडाकर रामपूर संघ खेळत असताना त्या ठिकाणी 24 चेंडू मध्ये 26 धावा डिफेन्स केल्या होत्या. सामना सुपर ओव्हर मध्ये ढकलला गेला आणि त्या सुपर ओव्हर मध्ये त्या ठिकाणी 6 चेंडू मध्ये 13 धावा सुद्धा बनल्या नाहीत. परंतु तितक्याच आधी जर विचार केला तर निश्चितपणे 6 चेंडू मध्ये 5 धावा सुद्धा तुकारामने डिफेन्स केल्या होत्या. आणि दुसऱ्या सामन्याचा चित्र म्हणजे तो एच.जी. स्पोर्ट नेहाडी विरुद्ध टीम खेळत असताना संघर्ष बॉईज कपाजवाडी. अतिशय रोमहर्षक विजय, शेवटच्या क्षणापर्यंत डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सामना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर मॅच फिनिश होताना सॉरी 1 रन अजूनही पाहिजे, 1 धाव अजूनही पाहिजे. निश्चितपणे 5 चेंडू आणि 1 धाव. मला वाटतं मेगा फायनल मध्ये त्या ठिकाणी एंट्री करताना पाहायला मिळेल टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी संघ. त्यानंतर 2 संघ सज्ज होताना पाहायला मिळतात. जयगावदेव जांभूवाडी विरुद्ध टीम सेन्सेबल होत्या काय रे. ओहो, चांगला प्रयत्न राहिला होता. हडलक टपलक टीम एच.जी. स्पोर्ट नेहाडी, गुडलक टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी. मला वाटतं प्रवीण दादाच्या चेहऱ्यावर अतिशय मोठा आनंद पाहायला मिळतो आहे. मेगा फायनल खेळताना पाहायला मिळणार आहे. या सीझन मध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी मेगा फायनल मध्ये पोहोचले टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी. मला वाटतंय आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासात टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ग्रीन आर्मी बांगरवाडी संघ पहिल्यांदा सेमीफायनल मधून फायनल मध्ये धडक मारणारा हा संघ आहे. यापूर्वी त्या ठिकाणी पहिला क्रमांक रबर बॉल स्पर्धेमध्ये मिळवला होता.